नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे गावी. होळीचा सीझन आहे, म्हणजे शिमगा आहे गावी. सो त्यासाठी पालखी उत्सवासाठी गावी चाललो आहे. सो आता आपण जाणार आहोत ॲक्च्युली ट्रॅव्हल्सने. आपण लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो तर ट्रेनने गेलो होतो. आपण आता ट्रॅव्हल्सने चाललो आहे. घुमडाई ट्रॅव्हल्स आहे आपली. सो माझ्यासोबत आराध्य पण आहे. आराध्य दाखव तुझ्याकडे. गाडीसाठी त्याने भरपूर काही सामान घेतलं आहे. सो पूर्ण मजा चालली त्याची आता. सो आता गाडीचा टाईम 5:30चा आहे. गाडी आली आहे ॲक्च्युली आपल्या इथे. सो आता आपण गाडीत बसू आणि प्रवासाला सुरुवात करू. तुम्हाला मी गाडी दाखवतो. ती समोर दिसली ती गाडी आहे. री ट्रॅव्हल आहे आपली, घुमडाई स्लीपर आहे. बघू आता. गाडीत बसलोय आपण. गाडी आता सुरू झाली आहे. भांडूपवरून निघाली आहे. भांडूप सर्वोदयनगरला तिचा स्टॉप असतो. सर्वोदयनगर, कोकणनगर, शिवाजी तलाव ह्या रेंजमध्ये, या पट्ट्यामध्ये गाड्या थांबतात. या सगळ्या भांडूपवरून निघतात त्या. सो ही सर्वोदयनगरला थांबली होती. आपण आता निघालो आहे सर्वोदयनगरवरून. बघू शकता तुम्ही गाडी. सो अजून पब्लिक आली नाही आहे. मला वाटतं पुढे वाशीला वगैरे असतील चढणारे. सो आता भांडूपर्यंत निघाले. मला वाटतं पनवेल येईपर्यंतही 7-7:30 वाजवेलच, कारण की सगळ्यांना घेत जाईल. बघू मग आता मध्ये गाडी जिथे थांबेल तिथे मी खाली उतरेनच. मला वाटतं ठाण्याला थांबेल तिथे उतरेल. तिथे मग तुम्हाला दाखवतो पुन्हा. ही आमची सीट आहे. आराध्य बसला आहे. त्याचा खाणापिणा सुरू झाला आहे. चला. सो गाडी आता भांडूपवरून निघाली. पुढे LBS रोडला लागली. आता मुलुंड येईल. सो आमच्या टोटल 3 सीट आहेत. ही जी आम्ही बहिणीने आराध्या बसलो आहे ती एक, आणि ही माझी वाईफ इथे बसली आहे ती. सो दोन्ही आमच्या तिन्ही सीट्स आहेत त्या अप्परच आहेत. आणि लोअर सीट ॲक्च्युली मिळाला नाही आम्हाला, कारण की आम्ही खूप लेट बुक केलं आणि त्यामुळे लोअर सीट काय मिळालं नाही. सो बघू आता पुढे कसं होतं आहे, अप्परमध्ये किती गाडी घालते ते. चला मग तुम्हाला दाखवतो मी पुढे गाडी थांबली का. 6:15 झालेत. रबाळेला पोचलो आहे आता. रबाळेला पण थोडे चढणारे होते पॅसेंजर, तर त्यांना घेतले आता. तर बघा, बस सुरू नाही झाली तोपर्यंत हा झोपला. अजून आता मला वाटतं आता बस डायरेक्ट कुठे जेवायला असेल तिथेच थांबेल. आता बऱ्यापैकी सगळे पॅसेंजर आलेत. सो फुल झाले बस. मग आता पेनच्या आसपास कुठेतरी जेवायला थांबेल 9-9:30ला. सो आहेत अजून 2 तास. त्याला जेवायला सुटवेन आता. चला मग मध्ये जर कुठे थांबली तर मी दाखवेन, अदरवाईज डायरेक्ट पेनला जिथे जेवायला थांबू तिथे मी तुम्हाला दाखवेन. तर आता इथे जुईनगरच्या पुढे आली आहे बस. 7 वाजले आहेत. इथे थोडा मला वाटतं 2-3 पॅसेंजर चढणार आहेत, त्यामुळे इथे थांबले. 5-10 मिनटं झाली थांबली आहे. मला वाटतं हे लास्ट पॅसेंजर आहे. त्याच्यानंतर इथून मग डायरेक्ट मला वाटतं जेवायलाच थांबेल पेनला. तो बघू पुढे मग कुठे उतरायला मिळेल ते दाखवतो तुम्हाला. ही बघा अशी बस आहे आता. मग अशी व्यवस्थित दाखवायला मिळेल नव्हती. स्लीपर आहे. हुंडाई प्लॅटिनम क्लास वोल्वो. तर जेवायला मला वाटतं पेनलाच थांबेल. सो आता 7 वाजलेत, म्हणजे 9:30, 2 तासात पोचेल पेनला. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणत होतो की गाडी पेनला जेवायला थांबेल, पण गाडीचा रूट वेगळा आहे. गाडी ही पुण्यामार्गे जाते. सो आपण आता पुण्याच्या पुढे आलो आहे जरा, आणि तिथे आता जेवायला थांबलो आहे. सो हॉटेल नीलकमल आहे. हॉटेल नीलकमलला आपण थांबलो होतो जेवायला. आता जेवण झालं आहे. आईस्क्रीम घेतलं आहे. आता गाडी निघेल. ही गाडी आहे.
मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 6 वाजलेत. 6 म्हणजे 6 वाजायचे 10 मिनटं आहेत. आपण आता खारेपाटणला उतरलो आहे. अजून अंधार आहे. बघू शकता तुम्ही, रस्ता एकदम सुमसान आहे. फक्त ट्रॅव्हलिंगवाल्यांच्याच गाड्या येतात, बाकी रस्त्यावर कोण नाही आहे. रिक्षावाले आहेत थोडेफार 2-3. आता रिक्षा करू डायरेक्ट घरी जायला. मग तुम्हाला घरी गेल्यावरच दाखवतो. तर मग आपण पोचलो आपल्या घरी. सकाळी 6:30 वाजता पोचलो. 5:30ला बस खारेपाटणला आली होती. त्याच्यानंतर मग तिथून रिक्षा केली, डायरेक्ट घरासाठीच रिक्षा केली. मग अर्धा पाऊण तासात घरी पोचलो. त्याच्यानंतर झोपलो, फ्रेश झालो आणि मग आता तुम्हाला हे घरातलं दाखवते. हे पाठी जे दिसते ते माझं घर आहे. सो हा मुंबई ते खारेपाटण, जे मुंबई ते वैभववाडी जो ब्लॉग होता माझ्या घरचा, तो हा इथेच संपवतो आहे मी. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्याच्या पुढचे ब्लॉग येतील. आता होळीसाठी आलो आहे. सो 3-4 दिवस आहे गावी. तो होळीसाठी काय काय करतात, काय पालखी वगैरे कसं आहे, ते सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये दाखवेन. थँक्यू.